हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्राजक्तास किचन। आज ना खूप भूक लागली आहे आणि अर्ध्या तासात जेवायचं आहे, पण चमचमीत जेवायचं आहे। बाहेरून तर बिलकुल मागवण्याची इच्छा नाही आहे। मग काय करायचं आहे? घरच्या घरी मसाले भात। चला तर फ्रेंड्स, करूया 30 मिनिटात होणारा आणि प्लेटमध्ये घेऊन यम्मी लागणारा असा तुपातला मसाले भात। त्यासाठी सर्वप्रथम मी घरात तुमच्याकडे जो कुठला तांदूळ आहे, बासमती किंवा रेग्युलर तांदूळ, मी तर इथे रेग्युलर नॉर्मल तांदूळ यूज केला आहे, तो स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर इकडे बघा, आपल्या घरात ज्या भाज्या आहेत त्याही तुम्ही वापरू शकता, पण बेसिक गोष्टी म्हणजे लसूण, कोथिंबीर, कांदा तर पाहिजे। आता माझ्याकडे फ्रेश ग्रीन पीस होती म्हणून मी वापरले, पनीर होतं, काजू होतं। ओके, त्यानंतर लिंबाची एखादी फोड छान लागेल ह्याच्यासोबत, आणि खडे मसाल्यांमध्ये आपले तमालपत्र आणि बाकीच्या काही गोष्टी। सर्वप्रथम मी कुकर गरम करायला ठेवला आणि एक मोठा चमचा तुपाचा मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी खड्या मसाल्यांमध्ये काय टाकते आहे, तेजपत्ता, मिरची। त्यानंतर मी इथे आपण चिरलेला बारीक उभा चिरलेला कांदा टाकते। मसाले भाताला उभा कांदा खूप छान लागतो, आणि लसूण टाकते आहे। हे दोन्ही गोष्टी एकत्र फ्राय झाल्या की खूप सुंदर लागतात। आता आपण त्याला थोडंसं गॅस वाढवूया आणि फ्राय करून घेऊया। आता हे फ्राय करत असतानाच तुम्ही सुरुवातीला सुद्धा, आता खरं तर फोडणीला देताना तुम्ही हिंग टाकलं तरी चालतंय, किंवा असं तूप आणि गरम झाल्यावर टाकलं तरी चालतं। पाहताय ना तुम्ही किती सुंदर प्रकारे आपला कांदा इथे फ्राय होत आहे। हा कांदा थोडासा फ्राय झाला की बाकीच्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायच्या। लाईट काय पडत आहे? आता इथे कांदा आपला व्यवस्थितरित्या फ्राय होत आहे, थोडासा लूज झाला आहे। मग ह्याच स्टेपला काय करायचं, बाकीच्याही गोष्टी ॲड करायच्या। कोथिंबीर ॲड करते, कारण की मला फ्राईड कोथिंबीर खूप आवडते। काजू ॲड करते, पनीर आणि मटार। अजूनही काही तुमच्याकडे भाज्या असतील तुम्ही ॲड करू शकता, जसं की गाजर आहे, शिमला मिरची आहे। ह्या भाज्यासुद्धा याला खूप छान असा टेस्ट देतात। बघा, या स्टेपला आपल्याला जास्त स्मेल येत नाही, स्मेल येतो तो लसूण आणि कांद्याचा, पण हाही खूप सुंदर वाटतो। जसे आता काजू फ्राय होतील ना, आपल्याला काजूचाही स्मेल यायला लागेल। 1-2 मिनटं आपण याला फ्राय करून घेऊया। 1-2 मिनटं याला फ्राय केल्यानंतर त्यात आपण घालूया बेसिक काही इन्ग्रेडियंट, जसं की मी हळद घातली आहे, आणि आपली लाल तिखट एक अर्धा म्हणण्यापेक्षा पाव चमचा, माझा चमचा बघा केवढा छोटा आहे, त्याच्यामुळे तुमच्या घरात जो चमचा असेल त्याचा पाव चमचाच तुम्ही या गोष्टी घाला। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला। हा मसाला मी इथे चाळून घालते आहे, कारण ह्याच्यामध्ये जे असे छोटे छोटे दाणे असतात ना, ते नंतर दातामध्ये अडकतात। आता हे सगळे मसाले घातल्यामुळे ह्याला आपण व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊया। इतका सुंदर वास येतोय ना एव्हरेस्ट बिर्याणी मसाल्याचा, आणि त्याच्यामुळे बघा लुकसुद्धा किती चेंज झालेला आहे। वाव, यम्मी, फाईन। आता वेळ आली आहे ह्याच्यामध्ये धुतलेला तांदूळ ॲड करायची। बासमती असेल तर बासमती ॲड करा, नसेल तर नॉर्मल तांदूळ यूज करा। नॉर्मल तांदळाचा सुद्धा मसाले भात खूप छान लागतो। हा राईस जो आहे ना, तो आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या आता परतून घेणार आहोत, त्याच्यामुळे त्याला एक तुपाचा स्मेल येणार राईसला। सो ही स्टेप करायला अजिबात विसरू नका आणि कंटाळा करू नका। इथे आपण 1 ते 1.5 मिनिट हा राईस असा मस्तपैकी ह्याच्यामध्ये परतून घेणार आहोत। बघा किती सुंदर कलर आलेला आहे आता राईसला, आणि खूप छान प्रकारे हा इथे मिक्स झाला आहे। इथेच आपल्या तोंडाला पाणी सुटतं। आता पुढची एक इझी स्टेप करायची, मी याच्यामध्ये आता गरम गरम पाणी घालायचं आहे। पाणी गरम करून घालायचं, त्याचं कारण असं, आपला भात ऑलरेडी गरम असतो, भाज्या आपण शिजवलेल्या फ्राय केलेल्या असतात हलक्या प्रमाणात, आणि मग त्याच्यात गार पाणी घातलं ना तर त्याचा तो एक शिजण्याचं जे प्रमाण असतं ते मग आपलं चुकतं। त्याच्यामुळे गरम गरम पाणी घालायचं। बघा अगदी उकळी आली लगेच याला, मग किती पाणी घालायचं, आपला भात पूर्णपणे झाकला जाईल एवढं पाणी घालायचं। आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये लिंबू पिळते। खूप छान असा स्मेल येतो आहे फ्रेंड्स, सिरियसली। आता पाणी घालून झाल्याच्या नंतर
शेवटची स्टेप जी आहे ती आहे ह्याच्यामध्ये मीठ घालणं. पाणी घातल्यावर मीठ घातलं की ते सगळीकडे पसरायला खूप छान हेल्प होते. मीठ घातलं की एकदा फक्त त्याला सर्क्युलर ढवळून घ्या, जेणेकरून सगळीकडे ते मीठ आणि लिंबू जे आपण पिळलंय ते लागेल. आणि आता काय करायचं, गॅस 0वर करायचा आणि कुकर लावून घ्यायचा. चला, कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या. 10-15 मिनटं आपण त्याला गार करायला ठेवलं. आता उरलेली वाफ काढून घेऊया. ओके, काही फार हे नाही आहे. आता मी हळूहळू कुकर उघडते आणि बघूया राईस झाला की नाही. वाव, दाखव इकडे आपल्या प्रेक्षकांना. किती सुंदर असा राईस झाला आहे बघा, गरमागरम. आणि मुळात ना पाण्याचं प्रमाण बघा, जे की मी तुम्हाला सांगितलं, कुठेही आता ह्याला एक्स्ट्रा पाणी नाही आहे की काय नाही आहे. आणि एवढा यम्मी दिसतोय. चला पटकन ताटात काढून घेऊ आणि सर्व करूया. कोण आहेत बघा, किती मस्त वाफाळलेला असा भात, काजू पनीर एकदम सुपर ह्याच्यात बसलेले आहेत. आणि सर्व करा दही, लोणचं, कांदा, मिठासोबत. चलो फ्रेंड्स, मी तर पटकन खाऊन घेते गरमागरम मसाले भात. तुम्ही कधी करताय नक्की कळवा.